संगीत नाट्यसंगीत या प्रांतात आचरेकरांनी केलेल्या कामगिरीची झलक आपण अगोदर पाहिलेली आहेच. पण आचरेकरांना आपण अधिक ओळखतो ते गाण्याची साथ करणारे अनोखे तबलिये म्हणून. शास्त्रीय संगीतात तबल्याची साथ करणं ही एक वेगळी दुनिया आहे. तबल्याची साथ गाण्याचं सोनं करू शकते आणि मातीही करू शकते. लय न समजणारा तबलजी साथीला असला की गाणाऱ्यांचे जे हाल होतात आणि छळ होतो त्याला उपमाच नाही. गाणं समजून वाजवणं ही फार वरच्या दर्जाची कला आहे. बहुसंख्य तबलजींमध्ये मिळते ती साथ फार तर गस्त घालणाऱ्या पहारेकऱ्यासारखी असते. अधूनमधून आणि नेमानी जागते रहो म्हणल्यासारखी सम देणं एवढंच त्या साथीत असतं. त्यातले पण जरा बेरकी पहारेदार असतात. गाणाऱ्याला कसा खाल्ला अशा नरभक्षक महत्वाकांक्षीने वाजवणारे सुद्धा तबलजी असतात. आपली किचकट विद्वत्ता नाटकीपणे मांडणारे तबलजी सुद्धा बरेच असतात. अलीकडे वाद्यसंगीतातल्या मैफिली पूर्वीपेक्षा बऱ्याच लोकप्रिय ठरत आहेत. त्यात तर पैलवानांची आधी खडाखडी आणि मग डावपेचाची कुस्ती चालल्यासारखा तबला वाजत असतो. ही कान मारलेल्या पैलवानांची रूढी गाण्यात पण पसरू लागली आहे. वाद्यावरचे बोल तबल्यावर काढून दाखवण्याची मिमिक्री लोकांनाही फार आवडते. पण अजून तबल्यावर हुबेहूब तान काढायचं धाडस कोणी दाखवत नाही एवढं मात्र महत्वाचं. तात्पर्य काय तर तबल्याची साथ गाण्याचा हवा तेवढा विचका आणि सत्यानाश करू शकते आणि दुर्दैवाने याचे नमुने फार मुबलक आहेत आणि नेहमीच आपल्याला बघायला मिळतात. पण चांगली साथ कशी असते, विशेषतः गाण्याची चांगली साथ म्हणजे काय याचा एक वस्तुपाठ जर कोणी घालून दिला असेल तर तो वसंतराव आचरेकरांनी. मुळात तबला आणि डग्गा सुद्धा सुरात लावणं आणि वाजवताना तंबोऱ्यासारखा त्याचा सूर मिळत राहणं हे फार मोठं कसब आहे. विशेषतः डग्ग्यातून मिळणारी आस ही गाण्यातली स्पेस दाखवण्याकरता लयकारीचा रेषा आणि गोडवा मोठा करून सांगण्यासाठी वापरायची असते. दोन मात्रातले काळ आणि अंतर जर सरकत बदलत राहिलं तर लयीची रेषा बिघडते आणि याउलट ही गोष्ट नीट सांभाळणारा तबलजी गाणाऱ्याला निर्धास्त करून टाकतो. लय चुकेल का, सम मिळेल की नाही अशी त्यांना फिकीर राहत नाही. गायकाची गाण्यातली सांगण्याची वाक्य स्वतःच्या सहजतेने यायला लागतात. गाणाऱ्याला गाण्यातली मूळ लय आपल्या साथीला पकडण्याची किमया ही पहिली गोष्ट आणि गाणाऱ्याचं उणंदुणं न काढता ते झाकलं कसं जाईल अशा बेतानी वाजवून गाणं खुलवणं ही दुसरी महत्वाची गोष्ट. या दोन्ही गोष्टी जमणारे तबलजी हे संख्येने फार कमी आहेत. त्यात कुमारांसारखा प्रत्येक छंदाचा बंदिशीचा विचार करून गाणाऱ्याला तर तबला साथ फारच मोलाची असते. वसंतरावांना हे सगळं आपसूक जमायचं. प्रत्येकाच्या स्वभावानुसार त्यांच्या साथीची धाटणी बदलायची. आपण आता त्याची झलक ऐकणार आहोत. वेळ थोडा आहे आणि ताल आणि छंद मात्र खूप आहेत. तबला वाजण्यातले काही बारकावे आणि कुमारांनी काही नवे छंद ताल केले. काहींची रूपं थोडी अक्षरं बदलून पालटून टाकली. हे सगळं अधिक ठळक करून सांगण्यासाठी आपल्याबरोबर वसंतरावांचे चिरंजीव सुरेश आचरेकर आहेत. त्यांचं परत एकदा स्वागत करूया. ते आणि त्यांचा तबला दोन्हीचे बोल ऐकून नव्या फ्रेजेस, नवे आडाखे हे वसंतरावांनी कसे वाजवले, कुमारांच्या रचनांमधले हे अंदाज त्यांनी कसे खुलवले हे आपण सुरेशजींकडनं ऐकणार आहोत आणि ध्वनिफितीवरही ऐकणार आहोत. याशिवाय कुमारांचं गाणं आणि वसंतरावांची साथ ज्यांनी अगदी जवळून बरीच वर्ष ऐकली त्या कलाकारांच्या मुलाखतीही पाहणार आहोत. कुमारांची मैफिल सुरू व्हायच्या आधी तबल्यावरची एक थाप दुमदुमायची आणि मैफिलीचा रंग उभा राहायचा त्याची आठवण आता ऐकूया. कुमार गंधर्वांच्या मैफिलीमध्ये सुंदर जुळलेले दोन तंबोरे आणि त्याच्याबरोबर तबला जुळवणं त्या नादामध्ये खरोखर ही कुशलतेचीच एक बाब आहे. परंतु त्यांनी तबल्यावर थाप दिली म्हणजे कुमारजींची मिळालेली दाद आम्ही असंख्य वेळेला ऐकलेली आहे. आणि हे निर्गुणी भजन वाजवणं किंवा त्यांच्याबरोबर बंदिशी वाजवणं जितकं करामतीचं काम अशा तबलजीनं असतं, कारण हात तयार असताना इतक्या संयमाने वाजवणं, सारखा नाद ठेवणं, सारखी कसदार आणि वजनदार लय ठेवणं
हे खरोखर एक कौशल्याचं काम असतं आणि ते वसंतराव उत्तम रीतीने करत असत. वसंतरावांच्या तबल्याबद्दल मी काय सांगायचं की अत्यंत बुलंद ठेका असा हातच नाही ऐकायला मिळणार तुम्हाला की, आणि त्यांना वाद्याचाही तसा खरंच शौक होता. माझ्या आठवणीप्रमाणे प्रत्येक स्वराचं वाद्य इतकं त्यांच्याकडे अप टू डेट असत. त्यांनी माझ्या बरोबरही अनेक वेळा साथ केलेली आहे. मला वाटतं वसंतराव आचरेकर त्याच्यानंतर काही वर्ष पंढरीनाथ नागेशकरांच्याकडेही शिकले. उमदा असं महत्व होतं. आणखीन हसतमुख, साथीला बसल्यानंतर एक गंमत, आणि विशेष म्हणजे असा ठेका आता मिळणं कठीण आहे. काय ताकद, आणि खास बात म्हणजे बाह्या. स्पष्ट सांगायचं म्हणजे हल्ली बाह्या जो कमी झालाय, बाह्याची मजाच नाहीये. तबला पुष्कळ जरी झाला तरी बाह्या, आणि बाह्या म्हटलं की वसंतराव आचरेकरांची आठवण होते. अशी दाबघास, तबल्याच्या भाषेत बोलायचं म्हणजे दाबघास अशी काही होती. नाटकं उत्तम वाजवायचे. तबल्याच्या बाबतीत ते ऑलराऊंडच होते. तेव्हा त्यांची आठवण, याचा अर्थ काय, वसंतरावांचा बुलंद दाबघाशीचा ठेका हाच आदर्श आता त्यांचं ऐकून लोकांनी लक्षात ठेवावं. वसंतरावजींचा आणि माझा पहिल्या भेटीचा योग 1965-66 साली आल्याचं मला आठवतं. कुमारजींच्या बरोबरच मी त्यांना प्रथम वाजवताना पाहिलं आणि ऐकलं. मैफल सुरू होण्यापूर्वी तंबोरे जुळायच्याही आधी वसंतरावजी वाद्य लावून घ्यायचे. अत्यंत देखणी सुंदर वाद्य. तंबोरे लावायच्या आधी तबला जुळवून घ्यायचे आणि मग थोडा वेळ त्याच्यावरती एखादा रुमाल, नॅपकिन असं टाकून कुठेतरी थोडा वेळ जाऊन यायचे. स्टेजवरच्या वातावरणाशी वाद्य ॲडजस्ट व्हायला वेळ द्यायचे आणि तंबोरे जुळवून झाले की पुन्हा फाईन ट्युनिंग करता येऊन बसत असत. छान जुळलेले 2 तंबोरे कुमारांनी माईक सुरू करायला सांगितलेले असायचे आणि त्या 2 जुळलेल्या तंबोऱ्यांमध्ये वसंतरावजींची खणखणीत थाप एकदा थिएटरमध्ये दुमदुमली की सगळं वातावरण इतकं संगीतमय होऊन जायचं. एखाद्या जुन्या संगीत नाटकाच्या अगोदर नांदीच्या वेळचं जसं वातावरण होत असे तशा प्रकारचं, पण त्याहीपेक्षा वरच्या दर्जाचा आनंद देणारं असं ते वातावरण होत असे. कुमारांच्या मागे तंबोऱ्याला बसताना मी मुद्दाम वसंतरावजी ज्या बाजूला बसायचे त्या बाजूचा तंबोरा निवडत असे, कारण मला तबल्यातून मिळणारा जो अत्यंत सुंदर स्वर तंबोऱ्यामध्ये एकजीव झालेला तोही ऐकायचा आणि पाहायचंही असायचं. वसंतरावजी वाजवताना काय काय त्यांचं पाहणंही खूप आनंददायी असे. ख्यालाच्या सुरुवातीला कुमारजी आणि वसंतराव एकसमयावच्छेदे करून जे अचूक बिंदूवरती सम आणि ज्या आवेगाने आणि ज्या आवेशाने ते समेवर यायचे. कुमारांच्या गाण्याच्या बाबतीत जसं म्हणता यायचं की पाहिजे तेव्हा ते वज्राहूनही कठोर होऊ शकायचे. वज्रादपी कठोर आणि मृदूनी कुसुमादपी, तसं वसंतरावजींच्या ठेक्यामध्येही ते जाणवायचं की ते पाहिजे तेव्हा अतिशय वजनदार आघात देऊ शकायचे, पाहिजे तेव्हा अतिशय मुलायम ठेका व्हायचा, त्यांचा आपोआप व्हायचा. काही ठेक्यांच्या बाबतीत तर ते ठेके हे वसंतरावांचं सांगीतिक सृजन असंच म्हणावं लागेल. उदाहरणार्थ
बालगंधर्वांच्या बरोबरचा त्रिवट, कुमारजींच्या बरोबरचा सत्वा, एकतारीचा ठेका किंवा पंजाबी मधल्या ऊंट की चाल, गधे की चाल, आणि कहरवामध्ये तर खरोखरच वसंतरावजी कहर करायचे. त्यांच्या निरनिराळ्या कहरव्यातल्या उपजा अफलातून सुंदर असत. डग्ग्यावरचं त्यांचं काम मला खूप विलक्षण वाटायचं. डग्ग्याच्या निरनिराळ्या भागांवरती केलेले वेगवेगळ्या ठिकाणचे आघात, वेगवेगळ्या प्रकारे केलेले आघात, त्यानंतर डग्ग्यावरची अंगठ्याचा उपयोग, डग्ग्यावरचं टिचकी, त्याचप्रमाणे मोकळा डग्गा, दायाबायाचा मिलाफ, आणि वसंतरावजींच्या ठेक्याचं एक वैशिष्ट्य मला हे जाणवायचं की ठेक्याचा छंद समजून वाजवल्यामुळे त्या ठेक्याला एक प्रवाह येत असे आणि त्या प्रवाहामुळे ठेका जणू काही चालत आहे असा अनुभव यायचा. गाणं कसं राहणार, लय काय असणार याचा विचार गायकांनी केला आणि असा विचार त्यांना करायला शिकवला तर त्यांनाच स्वतःच्या गाण्याची वेगळी प्रचिती यायला लागते. आचरेकरांनी हे शास्त्र ज्यांना सुचवलं त्या प्रख्यात गायिका मालिनीताई राजूरकर त्याबद्दल सांगतायत. तर HMVच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस पहिली LP मला LP 20 मिनिटात कशी गायची याचं भान नाही. तर मला ते म्हणले तुम्ही तुमची लय निश्चित करून या. तर म्हटलं म्हणजे काय करायचं, लय निश्चित म्हणजे मी तिथे दाखवीन नाही म्हणे, असं नाही, सेकंड्सनुसार मला तुम्ही लय सांगा की पहिला धा याच्यावर दुसरा, पहिली मात्राच्या नंतर दुसऱ्या मात्रेत किती अंतर. मला ती कल्पना खूपच मजेदार वाटली आणि मग मी घरी गेल्यावर राजूरकरांना सांगितलं की बघा असं असं आचरेकरांनी सांगितलेलं आहे तर आपल्याला लय ठरवायची. त्यावेळेस आम्ही खूप मालविका कानन आणि माणिक वर्मा ह्या दोघींचे LPs आम्ही ऐकल्या दोघांनी आणि एक प्रोफॉर्मा व्यवस्थित त्याचा ठरवला की 20 मिनिटात गाणं आपल्याला कसं मांडायचं असतं की सगळं आलंही पाहिजे, परत म्हणजे इरिलेव्हंट कुठे वाटलं न पाहिजे, कोऑर्डिनेशन नीट झालं पाहिजे सगळ्या गायकीचं. तर असं आम्ही दोघांनी ठरवलं ना ती लय सेट केली. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की अच्छा पहिला घा आणि किंवा आता एक ताल गायलेले तर पहिला धीन आणि 5व्या सेकंडवर दुसरा धीन. त्यामुळे आम्हाला कोणतीही रिहर्सल नाही, दृष्टी पण आम्ही अशीच लय बांधून घेतली. तर कोणतीही रिहर्सल नाही, काही नाही आणि त्या सगळं एक बांधे सूद LP झालं. तर आम्ही सगळेच इतके खुश झालो. आचरेकरही म्हणले की अहो मला कल्पना नव्हती की इतकं व्यवस्थित तुम्ही पहिल्या LPला गाऊ शकाल. पण त्यांनी एक मला ते सूत्र त्यातलं दिलं होतं की असं असं लयचं तुम्ही बघा आणि आपल्याला 20 मिनिटात सगळं गाणं आलं पाहिजे. प्रेझेंटेशन ही सुद्धा एक कला आहे. तर माझ्याकडे काही ज्ञान नाही आहे फार तबल्यातलं, पण मी प्रेझेंटेशन काय ह्याची मला समज इथे राहून आली. आणि ती ते म्हणले पहिल्यांदा मी वसंतराव देसाईंच्याकडे होतो तर वसंतराव देसाईंमुळे आणि फिल्मी लाईनमध्ये काम केल्यामुळे मला थोडी गोष्ट पण ती मांडायची कशी हाच ठेका, पण तो मांडायचा कसा, की त्याला गोलाई कशी आली पाहिजे, त्याला वजन कसं आलं पाहिजे आणि गाण्यानुसार सुसंगत कसा असला पाहिजे तो, ही सगळी मला फिल्म लाईनमध्ये मला ही फार सातत्याने स्टेडीनेस पण आली माझ्या वाजवण्यात आणि लईचं आणि परफॉर्मिंग सेन्स जो असतो तो मला तिथे फार आला. आणि वसंतराव देसाईंमुळे मला ह्याच्यात खूप म्हणजे माझ्या ज्ञानात ही भर पडली. आणि नंतर मग योगायोगाने मी कुमारजींबरोबर पुढे वाजवायला लागलो. तर हे सगळं पुढे हीच गोष्ट आणि मोठ्या स्वरूपात व्हायला लागली. कुमारांचे प्रयोग आणि त्याचं सादरीकरण खूप वेगवेगळ्या ढंगाचं असायचं. त्यात पारंपरिक ख्याल, टप्पा, ठुमरी, कजरी, होरी, भजन, निर्गुणी भजनं, लोकगीतं, नाट्यगीतं, भावगीतं अशा सगळ्या गायन प्रकारांची लयलूट होती. पण हे सगळे छंद गाणारेही ते एकटेच होते आणि त्यांना इतकी विविधतेने फुललेली साथ करणारे आचरेकरही फक्त होते. आचरेकरांचा दीर्घ सहवास लाभलेले कुमारांचेच शिष्य सत्यशील देशपांडे काय सांगतात ते ऐकूया. आणि सोलो वाजवणं म्हणजे हे एकदम महाकाव्य लिहिण्यासारखं आहे.
मध्ये काय हायकू बिकू असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपण आपली अभिव्यक्ती करू शकतो. हा भाग वसंतरावांनी फार उत्तम वठवून दाखवला की सोलोच्या मागे न लागता त्यांनी संगतीचं शास्त्र असं विकसित केलं आणि त्यात सुद्धा त्यांचा जो पिंड होता हा एका उत्तम आयोजकाचा होता. कलाकाराला जर काय लागतं तर आपली अभिव्यक्ती करता आपल्या पद्धतीचे लोक घडवणं, तयार करणं, आपलं जे कलात्मक मूल्य असेल ह्याचंही त्यांना अपरंपार भान होतं आणि त्यांनी अप्रतिम माणसं जोडली. 67 सालापर्यंत तेव्हा अशी परिस्थिती होती की फार गुणी माणूस आहे पण कार्यक्रम होत नव्हते. म्हणून अनूप ही संस्था आम्ही फॉर्म केली. त्याच्यातही वसंतराव आचरेकरांचं योगदान होतं की आणि त्या अनूप या संस्थेतर्फेच त्याचा मी व्हॉलंटियर होतो आणि कुमारजींचे गीतवर्षा, गीत हेमंत, गीत वसंत, मला उमगलेले बालगंधर्व, माळवा की लोकधुने आणि टप्पा ठुमरी तराणा, आता एक तबलजी एवढे वेगवेगळे फॉर्म्स वाजवायला पुरा पडला ही एक फार मोठी गोष्ट आहे. ठराविक लोक ठराविक प्रकारचं वाजवतात आणि ह्याच्यानंतर ती अनूप संस्था ही तिचं लक्ष फार मर्यादित होतं की बाबा अशी तोंडओळख करून देणं. पण कुमारजींना जर महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात आणि छोट्या मोठ्या शहरात घेऊन गेले असतील तर ते वसंतराव आचरेकर. आणि त्याच्यात कुमारजीला म्हणायचे ठणकावायचे, कुमार तुला यातलं काय कळत नाही, तू आपलं गा, तुझी मिजाज आहे ना तू गा, मला काय करायचं ते मी करतो. म्हणजे संबंध जर कुमारजींचं मंत्रिवर्तुळ पाहिलं तर कुमारजींच्या कचाट्यात न आलेला माणूस हा एकच. आणि आज कुमार गंधर्वांच्या इतका वेल डॉक्युमेंटेड ज्याला आपण म्हणतो असा आर्टिस्ट दुसरा कोणी नाही. शेवटी वसंतरावांनी ते रेकॉर्डिंगचं जेव्हा ते जशी जशी सोफिस्टिकेटेड यंत्रणा होत गेली तसं त्यांनी किशोर हिरानंदानी हे एक व्यक्तिमत्व त्यांनी घडवून आणलं आणि तो फर्स्ट क्लासनी कुमारजींच्या बरोबर इक्विपमेंट घेऊन गावोगावी जायचा. याला सर्व कारणीभूत वसंतराव आचरेकर होते. वसंतरावांनी ज्या ज्या कलाकारांच्या बरोबर वाजवलं त्यांच्यावर वसंतरावांच्या साथीचाही परिणाम झाला आणि हे होतच असतं. म्हणून रविशंकरांसारखे लोक, विलायत खासारांसारखे लोक हे फार चुजी असतात, आपल्याला कशा प्रकारची ठेका पाहिजे. वसंतराव फक्त मात्रा वाजवत नसत तर आवर्तनाचा फील देत असत अगदी छोट्यातल्या छोट्या गायकाला. आणि हा लईचा खडकाळ प्रदेश त्यांचं असं डग्ग्याचं सस्पेन्शन होतं की तो अगदी कम्फर्टेबल व्हायचा. आता बघा, धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा, त्यांची एक अंगठा लावण्याची पद्धत होती. तर मी त्यांना एकदा विचारलं की हे अंगठ्याचं काय आहे प्रकरण. ते म्हणजे अंगठा काय फक्त उभा करण्याकरता नसतो, तो वाकवताही येतो. तबलजींना अक्षर स्पष्ट आणि कसदार नसतात, त्याच्यामुळे मध्ये मध्ये इररिलेव्हंट मटेरियलच्या कुबड्या लागतात. म्हणजे धेन ही आज बघा, हे टेक्निक वसंतरावने डेव्हलप केलं. धेन धेन धा धा, संबंध वाचत नाही आता. टेन धा, आता हा ठेका लागल्यावर मोरा असा स्पेसचा वापर करावासा कुमारजींना वाटलं. हा जर ठेका मिळाला नाही तर त्या, कारण शेवटी मुखडा घेतल्यावर जी जागा उरते ती स्पेस मॅनेजमेंट आहे, तर ती निखळ कोरी अस्सल आहे ती स्पेस दाखवणारा हा मोठा ठेकेदार. म्हणजे काय, ना 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 कत कत पेन, हा सगळ्या गोष्टींना चार्ट देऊन मात्रा नाही. मग काय करायचं, तंबोऱ्या मागून असं बघायचं, तिकडे तिरकीट आलं की मग सम घ्यायची, पुन्हा मोकळे व्हायचे. हा जो सगळा एक कलेमध्ये हा जो बोकाळला प्रकार, ह्याला एक काटछळा देणारा तबलजी, ठेक्यातून ते प्रूव्ह करणारा की स्पेस बघा ना, असं ठेका पुढे करणारा, असं तबलजी म्हणून त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ज्या एका शॉर्ट स्पॅनमध्ये भीमसेनजींच्या बरोबर त्यांनी 3-4 वर्ष वाजवलं, तर भीमसेनजींच्या गाण्यामध्ये तो लईचा भाग तान मान धान सबवून परवा, असा ठेकाच मिळाला नव्हता भीमसेनजींना, असा स्वच्छ बुलंद ठेका. मग मन होतं त्या गोष्टी करायचं.
दुसरं त्यांनी हा जो ज्याला आपण गंधर्वी ठेका म्हणतो, म्हणजे धा धेन कड धेन धा धेन कड धेन धा तेन कड तेन ता धेन कड धेन, ह्याचं वजन त्यांनी कसं सांभाळलं तर ते दुसऱ्या त्या धिनला ते एक मीण द्यायचे. धा धिन कड धिन धा धिन कड धिन धा तेन तेन ता धिन कड धिन धा धिन कड धिन. हा त्या ठेक्याची गूंज, त्याच्यामध्ये आवर्तन काय केलं वसंतरावनी ठेक्यामध्ये ठेक्याची धून बनवली. जसं सुरेश तळवलकर म्हणाले की लईचा तंबोरा, तसं त्यांनी लईमध्ये एक धून दिली की तुम्ही तुमच्या गोष्टी उलगडत राहा, तुम्ही मग त्या धुनेवर तुमचं शास्त्रार्थाचं कलम करत राहा. ही गुंजाइश म्हणजे स्कोप या अर्थाने इंग्रजीत वापरतात हा शब्द, ही वसंतरावनी दिली. दुसरं त्यांनी कुमारजींना जे फोक रिदम्स हवे होते ते एकताऱ्याच्या स्ट्रोकचे हवे होते. कोण सूता कोण जागे शून्यगड शहरात धिन धाक तिन ताग धिन धाक तिन ताग धिन, किंवा 7 मात्रांचा जो ठेका आहे तो आता धाक तिन ताग धिन हा एकतारीचा स्ट्रोक आहे, किंवा धा त धा तिन धा त धा तिन, म्हणजे त्या ठेक्याचा जो गाभा आहे त्यांनी 7 मात्रा कशाही भरल्या नाहीत. धा त धाग तिन धा त धाग तिन धा त धाग तिन. आणि जे फोक रिदम होते, पत्तियान भेजे हो रामा पत्तिया, हे कुठलाही शास्त्रोक्त पद्धतीने शिकणारा तबलजी हा रिदम देऊ शकला नसता. कारण वसंतरावांनी लहानपणी वसंतरावांना काय होतं की त्यांनी थोडा ढोलकीचा बाज डग्ग्यामध्ये आणला होता. डग्गा असा भरदार हा कुठेही वाजत नाही. वसंतरावांचा जो डग्गा होता, कारण डग्गा हे सस्पेन्शन आहे असं म्हणतात जुन्या तबलजी लोकांच्या मध्ये एक म्हणणं आहे. निजामुद्दीन पण मला म्हणले होते की हम लोग तो ये मानते ही हैं कि जो दाया है वो दिमाग है और जो बाया है वो हार्ट है. ते वेगळं तर्कशास्त्र आहे, पण तो वो बजना चाहिए, कारण ठेक्याला जी बॉडी येते ती त्याच्यामुळे येते. ती त्यांनी आणली, या फोक रिदमचा उपयोग केला. आणि जो कसदार ठेका पाहिजे, प्युअर डिझाईन, ही एक सांगीतिक व्हॅल्यू कुमारजी आणि वसंतराव देशपांडे आपलं वसंतराव आचरेकर ह्या युतीमुळे प्रत्यक्षात आली. आणि लयकारीचा जो हा खडकाळ प्रदेश त्यांच्या सस्पेन्शननी इतका सुंदर झाला. आणि चतुरस्त्र आयोजक, लोकसंग्रह, आणि हे कशा करता बरं, तसं काय त्यांना शास्त्रीय संगीतामध्ये साथी करून काही फार पैसे मिळत होते असं नाही, पण त्यांना असं वाटत होतं की कुमारजींची ही जी मूल्य आहेत ही आपण लोकांपर्यंत पोहोचवणं हे एका प्रकारचं त्यांनी जीवित कार्य समजलं होतं. आणि जेव्हा वसंतरावांचा मृत्यू झाला तेव्हा कुमारजी माझ्याकडेच उतरले होते. त्यांचं मी जरा मालिश बिलिश करत होतो. कुमारजी म्हणले, बेटा आता माझं खेडोपाडी छोट्या मोठ्या शहरात जाणं संपलं, आता मुंबई दिल्ली वगैरे असंच होणार. वसंतरावांच्या वादनाचं इतकं सुंदर विश्लेषण आता सत्यशील देशपांडेंनी केलं. आचरेकरांनी ज्यांना सतत प्रोत्साहन दिलं, मुलासारखं ज्यांच्यावर प्रेम केलं, असे एक प्रख्यात तबलावादक म्हणजे पंडित सुरेश तळवलकर. तेही नागेशकरांकडे तबला शिकले. आचरेकरांच्या साथीच्या शैलीबद्दल पंडित सुरेश तळवलकरांकडून ऐकूया. मला असं वाटतं की गाण्याच्या साथीची एक फार मोठी परंपरा आहे आणि ख्याल गायकीची साथ ही ठेक्यानी सिद्ध होते. ख्याल गायकी ही मी अनेक वेळा बोलत आलेलो आहे की ही तालातली गायकी नसून ही ठेक्यामध्ये मांडाची गायकी आहे. ह्याचं महत्त्व कळण्यातले कुमारजी होते आणि कुमारजींनी आपल्याला काय हवंय याची बरोबर दिशा वसंतरावांना दाखवून वसंतरावांनी अशा काही स्वरूपात ठेका कुमारजींना आयुष्यभर दिला की ज्याच्यातून कुमारजी स्थिरावले, त्यांची गायकी स्थिरावली, त्यांना मांडाचा विषय लोकांपर्यंत पोहोचू शकला. कारण असं असतं की जर ठेका आहे, ताल आहे, ह्या ताल हा त्या कलाकाराची बॅकग्राऊंड आहे. तो कलाकार, गायक कलाकार हा छोट्या छोट्या वाक्यांनी त्या रागा तालाची कथा मांडत असतो
आणि ही कथा ताजी असते, शिळी नसते, घरी बनवून आणलेली नसते. आणि तो तिथेच ती कथा आकार घेत असते मैफिलीत. आणि ह्या मैफिलीला ह्या कथा मांडत असताना, रागात विष्कार करत असताना आधारस्थान जे असतं ते ठेका आणि तानपुरे. जसे गायकाच्या पाठीमागे 2 तानपुरे असतात. मला अगदी एकदा कुमारजी गेल्यानंतर त्यांच्या ज्या 12 बैठकी झाल्या होत्या, दर महिन्याला लेक्चर ठेवायचे, त्या लेक्चरमध्ये मला कुमारजींच्या बद्दल मला काही लोकांनी प्रश्न विचारला होता. कुमारजींच्या तबल्याच्या साथीबद्दलचं त्यांचं मत काय होतं. तर मी म्हटलं त्यानं ठेक्याच्या पलीकडे काहीच अपेक्षित नव्हतं. आणि ही सुद्धा परंपरा आहे. तबला वादकांनी आपले वेगळं स्थान साथीमधून दाखवायलाच पाहिजे. याच्यासाठी इन्स्ट्रुमेंटची साथ आहे, किंवा दुसऱ्या प्रकृतीचे कोणी गाणारे आहेत त्यांच्याबरोबरही दाखवू शकतात. परंतु ठेक्याची परंपरा ही अतिशय मोठी आहे. आणि ती वसंतरावांनी कुमारजींबद्दल बरोबर साध्य करताना मी त्यावेळेला असं म्हटलं होतं की कुमारजी जसे 2 तंबोरे आपल्या साथीला घ्यायचे आणि तंबोराचा वापर स्वरासाठी ज्या रीतीने करायचे, तसेच कुमारजी तबला हा लईचा तंबोरा म्हणून वापर करायचे. आणि तो वापर करत असताना वसंतराव यांनी अत्यंत मोठं आयडियल उदाहरण ठेवलं की तो ठेका, भले आज मी ठेका वाजवतोय माझ्या ठेका वादन पद्धतीमध्ये आणि वसंतरावांच्या ठेका वादन पद्धतीमध्ये जरी काही अंतर असलं तरी त्याच्यातला आशय एकच आहे की लईचा तंबोरा बनणं. आणि तो तंबोरा नुसता बुद्धीमध्ये चालला पाहिजे गवयाच्या म्हणजे ठेक्याच्या रूपाने असं नसून सबकॉन्शियस माइंडमध्ये तो ठेका गेला पाहिजे. ठेक्याच्या किंवा तालाच्या मात्रा गायकाला कधीही मोजाची जरूर वाटली नाही पाहिजे. सहजरित्या त्याचा रागाविष्कारामधून बंदिशीच्या रूपातून त्याचा आशय सहज संपून मुखड्याने तो सहजता समेला येईल इतका सबकॉन्शियस माइंडमध्ये तो ठेका गेला पाहिजे. मला असं वाटतं याचं ट्युनिंग अतिशय उत्तम झालेलं होतं वसंतरावांचं आणि कुमारजींचं, की ज्या गोष्टीमुळे आज फार मोठं आयडियल उदाहरण वसंतराव ठेवून गेलेले आहेत की कुमारजींच्या साथीमध्ये तो ठेका अजूनही मिस होतो की तो समोरचा धीन वाजवण्यासाठी विशेषतः लवेची अक्षरं, चाटेची अक्षरं आणि लवेचे अक्षर, लवेच्या अक्षरातून साथ उत्पन्न होते, लवेच्या अक्षरातून आस उत्पन्न होते आणि ह्या आसेतून त्या मात्रेला दीर्घ श्वास मिळणार आहे हा बरोबर वसंतरावनी ओळखला होता. आणि वसंतराव हा अतिशय वजनदार, आसदार, सुरेली ठेका द्यायचे की ज्याच्यामुळे कुमारजी हा अत्यंत सहजता प्राप्त झालेली होती त्यांच्या गायनाला. आता आपण ऐकणार आहोत काही ध्वनिफिती. वेळ अर्थातच मर्यादित आहे म्हणून निवडक तालातले निवडक तुकडेच आपण ऐकणार आहोत. आणि यातले काही ताल ही म्हणजे खास कुमारांची निर्मिती आहे. त्याबद्दल सुरेश आचरेकर आपल्याला प्रात्यक्षिकासह सांगणार आहेतच. त्यांच्याशी संवाद साधताच आपण ते ऐकणारही आहोत. तर सुरेशजी, सुरुवातीला आपण 3 ताल ऐकणार आहोत जो वसंतरावांनी कुमारजींबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने वाजवलेला, म्हणजे विलंबित आहे, मध्यलयीतला आहे आणि द्रुत आहे. तर त्या प्रत्येक वादनातला त्यांनी केलेला फरक हा कसा असायचा? मी विलंबितबद्दल आता बोलत नाही, कारण प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये स्पेस मॅनेजमेंट, आस वगैरे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. नंतर आपण मध्यलय जेव्हा ऐकणार तर कुमारजी मध्यलयीचा बादशाह होते म्हणजे. आणि मध्यलय दिसायला सोपी असली तरी वाजवताना काय कसरत करावी लागते हे मी 12 वर्ष त्यांच्यावर अनुभवलेलं आहे. कारण तुम्ही ओढलीत तर ठाय होते, जरा वाढलीत ते द्रुतवर जातात. तर ती तुम्ही मध्यलय ऐका. त्यानंतर द्रुत त्रितालमध्ये पद्माताई शाळीग्राम गोखलेंबरोबर आचरेकरांनी जी साथ केली आहे त्याचा उठाव जो द्रुतचा आहे तो जरूर ऐकण्यासारखा आहे. आणि आड वाजवत वाजवत गाणं कुठेही डिस्टर्ब न करता ते गाणं खुलवत जाऊन त्यांनी ते वादन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर परत एक द्रुत कुमारांचा तराणा ऐकणार आहोत की कुमारांबरोबर फक्त ठेके धरावे लागतात
हे त्यात दिसत नाही. म्हणजे पखवाजाचा बाजच उलट दिसतो त्यात. बर. तर आपण ती आता ध्वनिफितं ऐकूया. आता 3 ताल प्रत्येक तबलावादक पहिल्यांदा शिकतो हो आणि नंतर मग त्याच्यात स्वतःच्या करामती करतो. हो पण इथे मात्र फक्त ठेका आणि तो कसा वजनदार हे जास्त महत्वाचं आहे. कारण वजन नसलं की करामती कराव्या लागतात. हां, वजन असल्यावर करामती काहीच करावं लागत नाही. खरं आजकालचे तबलची बाकी वजन राखून असतात पण नाही. वादनात आणि वजन मला वाटतं वरनच घेऊन यावं लागतं. हो. ते होत नाही आता. बर. तर तो वजनदार ठेका आपण ऐकूया वसंतरावांचा.
सुरेशजी, आपण तीन तालाचे या विविध लईनचे प्रकार ऐकले. एक मला असं विचारायचं की याच्यात पूर्वीच्या या ध्वनिमुद्रणात एकच मायक्रोफोन असायचा, तर ते ध्वनिमुद्रण करतानाचं वसंतरावांचं वैशिष्ट्य काय होतं? ती चाट वगैरे बरोबर ऐकू येणं. वसंतरावांनी 2 मायक्रोफोन कधीच घेतले नाहीत. बरं. हल्लीच्या तवलजीनं ते लागतात, हो. तर डग्गा ऐकायला येत नाही. हम्म. तर त्यांनी एका मायक्रोफोनवर, इव्हन नाटकात तर मायक्रोफोनच्या मागच्या बाजूला बसून 7 फेकावी लागायची, बरं तरी 7 व्यवस्थित ऐकायला जायची. बरं बरं. तर त्या मायक्रोफोनचं टेक्निक त्यांना बरोबर जमलेलं होतं. हां. चित्रपट संगीत वाजवल्यामुळे असेल, हं. परंतु त्या टेक्निकमुळे त्यांच्या डाया बाया दोन्ही जो अप्रतिम ऐकायला यायचा लोकांना. इनफॅक्ट त्यांच्या वेळेला मला वाटतं सिस्टमवाल्यांना तर बास कमीच करून ठेवायला लागायचं, बरं. एवढा अप्रतिम बाया वाजायचा. आणि बाया कधी डिस्ट्रॉयच व्हायचा नाही, फाटायचंच नाही कधी त्यांचा एवढा वाजून सुद्धा. ही त्यांची खूबियत होती. बरं. आणि अंगठ्याचा वापर असं मगाशी सत्यशील देशपांडेंनी उल्लेख केला, तर तो नेमका कसा असायचा, तुम्ही दाखवू नाही, शकता? ते म्हणजे अंगठा घासायचे त्याच्यावर. बरं म्हणजे लोक 4 बोटाने डगा होतात, आचरेकर 5 बोटाने वाजवायचे. बरं. हा मोठा फरक होता. आता आपण एकताल ऐकणार आहोत, तोही विलंबित द्रुत अशा पद्धतीचा. एक नेहमी असं जाणवतं की ते नेहमी सुराचाच तबला वापरायचे, म्हणजे टिपेचा नाही, किंवा ज्याला आपण ढाला म्हणतो असा वापरायचे. तर ते ढाल्या तबल्याची जी सुराची मजा येते ती टिपेला येत नाही. आणि काय होतं की टिपेचे तबले वाजवायला कष्ट कमी वाजवायला लागतात, कारण अक्षर जरा बोट लागलं तरी निघतं ते. बरं. ढाल्या तबल्यात तसं होत नाही. पण तुम्ही जेव्हा सुमन माटेंचं गाणं ऐकलं, हां. तेव्हा त्यांनी काळीचार टिपेचा तबला मुद्दामून बनवून घेतला होता, बरं. कारण त्याला ढोलकीचा इफेक्ट यायला पाहिजे होता म्हणून. आणि तोही तेवढ्याच आसेने त्याने वाजवला येतो. बरं. आणि ढाल्या तबल्यावर हात मावेल एवढा मोठा हातही आजकाल नसेल. हो, कारण रियाजाला तबलजीला मोठाच तबला घेऊन रियाज करावा लागतो खरा, बरं बरं. हात जर चांगला करायचा असेल तर. हां. त्यांच्या एकतालाविषयी तुम्ही काय सांगाल? एकतालाच्या विलंबित लईबद्दल मी काही बोलत नाही, कारण विलंबित लईबद्दल सगळेच पहिलेही बोलले आहेत. हां. परंतु आता कुमारांबरोबर जेव्हा तुम्ही द्रुत ऐकाल, तर दिन दिन धागेत रक तू ना, हा धागेत रक हल्ली फार कमी ऐकायला येतो. बरं. आणि ठेक्याची त्या मजा त्या धागेत रकामध्ये जास्त आहे असं माझं मत आहे. तर ते ऐकायला स्पष्ट मिळेल आपल्याला. आणि आर्टिस्ट जसा बदलतो, म्हणजे कुमारजींबरोबर जो ठेका आणि मालिनतेंबरोबर ठेका, लय साधारण एकच आहे, पण तो ठेका तुम्हाला वेगळा वाटेल. बरं. कारण जसा कलाकार आहे त्याची जशी रिक्वायरमेंट आहे तसे आचरेकर नेहमीच साथ करायचे. ते आपण ऐकू होतं. Udhana
घटमारा सपना करी तुला दुःख वाचले दानी तुम दे दानी तो दाना दाना दरे दानी दानो दाना दानो दाना दानो दानो मालिनीताईंबरोबरचा द्रुत एकताल आणि आधीचा कुमारजींबरोबरचा ह्याच्यातला फरक हा नक्कीच त्यांनी दाखवलेला वेगळेपणा आहे. आणि सुराचा तबला वापरल्यामुळे त्याच्यातनं जी आस निर्माण होते, त्यांची एक थाप तबल्यावर पडल्याबरोबर. तर तुम्ही त्यांच्याकडनं प्रत्यक्ष तबला शिकलात? नाही, कधीच नाही. कधीच नाही. कारण ते मी CA व्हायच्या मागे होते. बरं. ते म्हणतात तुला तबला कधी पण येईल, CA पहिला हो म्हणून. बरं. आणि पण त्यांनी एक केलं, जायच्या आधी एक 3-4 वर्ष त्यांचे चांगल्या ठेक्याची रेकॉर्डिंग्स मला करून दिली. बरं. की ही तू ऐक म्हणून. हां. आणि ते रेकॉर्डिंग्स ऐकून मी कुमारजींबरोबर वाजवायला सुरू केलं. म्हणजे त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीपासून कुमारजींनी मला पहिलं घेतलं. आणि कुमारजींबरोबर मी कधीच रियाज केला नव्हता, केवळ रियाज नाही. बरं. मी फक्त एवढंच दाखवायची, बेटू मी हे गातोय म्हणून. मग एकदमच तुम्ही एकदमच म्हणजे कधी आधी 15 मिनिटं बसतो तसंही कधी बसलो नाही. पण ते कानावर जे संस्कार होतात ते किती इम्पॉर्टंट आहेत ते मला अनुभवलेलं आहे. म्हणजे बरं बरं. पण हा वसंतरावांचा असा दमदार हात लहानपणी वेगळ्या निमित्ताने तुमच्या अंगावर वेगळ्या ठिकाणी पडला होता का कधी? हो, त्याची एक घटना म्हणजे माझी बहीण आहे, आलेली आहे इथे. बरं. ती 4-5 वर्षाची होती. त्यामुळे दिवाळीत आम्ही फराळ करायला बसलो होतो. आणि त्यांना सणाला कोणी हट्ट केलेलं किंवा रडलेलं वगैरे आवडत नसायचं. तिने हट्ट केला म्हणून त्याने जी कानाखाली आवाज काढला ते 5चे 5 बोटं मोजू शकत होतो. म्हणजे बरं बरं बरं. तिथेही ती अक्षर उमटली असते. हो, म्हणजे 5 बोटाने वाजवायचं मला तेव्हाच कळलं होतं. आणि त्याची आस टिकलेली आजही तुमच्या कानात आहे. हो नक्कीच. त्यामुळे मी CA झालो ना. बरं. आता आपण त्यांचा झुमरा ऐकणार आहोत. हा, त्यांच्या झुमऱ्याबद्दल मला एक सांगायचं म्हणजे झुमऱ्याच्या 1.5 मात्र्यावर जो धा येतो, हे 10 अक्षर जे भरण्यासाठी आचरेकरांनी जे टेक्निक डेव्हलप केलं होतं, म्हणजे तो ठेका मीही वाजवतो. आणि त्या 10चा उपयोग गाणाऱ्याला म्हणजे एस्पेशली कुमारांबरोबर असं अनुभवलं की कुमारांच्या काही बंदिशींचे अक्षरांचे आघात प्रत्येक मात्रेच्या किंवा तालाच्या अक्षरांवर पडतात. आणि हा 10चा सुद्धा बराच वेळा तसा इफेक्ट कुमारांबरोबर येतो. आणि तो 10 इतका अप्रतिम आणि त्याचं बॅलन्सिंग त्यामुळे होतं ठेक्याचं. नाही तर काय होतं, मी 1.5 मात्राचा अंदाज वेगळा, गाणाऱ्याचा अंदाज वेगळा, आणि कुठेतरी दोघे धडपडतात. तर तसं होऊ नये म्हणून त्यांनी त्याचं टेक्निक ते डेव्हलप केलं होतं. ते मी तुम्हाला थोडं वाजवून दाखवतो. बऱ्याच वेळा वाजवतो तेव्हा बरेच गायक ते म्हणजे मोजत असतात मी काय मध्ये वाजवतो. बरं बरं. तर ते आपण आता रेकॉर्डिंगमध्येच ऐकू त्यांचं कसं ते भरतात. आणि आधी मुळात झुमराच मला वाटतं हल्ली कमी आहे. हो, कुमारजी खूप गायचे. हां. पण बाकी कमी होतं. हां. आणि ते त्यामधला जो एक वेळेचा फरक आहे, तुम्ही म्हटलात तसं जे दोघांना जर नाही जमलं तर गडबड होते. नाही, कुमारजीचं तर ते 10वर अक्षर यायचंच बंदिशीचे. त्या दिग्गजांच्या बाबतीत प्रश्नच नाही, पण नवशिकांच्या बाबतीत असा ताल म्हणजे मग एकाने वर्णन केलं होतं की हे म्हणजे सायकलवर बसता येतं पण उतरता येत नाही, असं काहीतरी प्रकार होतो. आपण ते ऐकू त्यांनी कसं ध्वनिमुद्रणात ते ऐकायला येतं. म्हणजे तर आपण ते ऐकूया झुमरा.
जानू रे जा सो जानू रे जा जानू रे जानू रे सो जानू रे जानू जानू रे ये जानू रे जानू रे जानू रे जानू सो दुसरं एक नेहमी जाणवतं सुरेशजी की तबलजीने साथीला कसं बसावं याचाही आदर्श वसंतराव होते आणि हे आजकाल खरोखर सांगायला पाहिजे असं वाटतं. तर तुम्हाला त्याबद्दल काय? म्हणजे आजच मी प्रेक्षकांना फेस करून बसलो प्रथमच नाहीतर गाण्याच्या बरोबर तिरकच बसावं लागतं. कारण ते गायकाचे आणि तबला वादकाचे किंवा हार्मोनियम वादकाचे जे डोळ्याचे किंवा हावभाव चालतात त्याच्यावरनं त्याचे साईनच असतात आणि ते हेरणं फार जरुरीचं असतं. आणि आपण साथीदार आहोत, आपण स्वतंत्र वादक नाही, याचं भानही ठेवावं लागतं. तर त्यामुळे पूर्वीचे सर्वच साथीदार त्या तिरकेच बसत, म्हणजे सरळ फेस करून कधीच प्रेक्षकांना बसत नाही. हल्ली ते साथीदार म्हणजे स्वतंत्र वादनच असतं, त्यामुळे ते सरळ बसावं लागतं त्यांना बघून. म्हणजे नक्की कोण प्रमुख कलाकार आहे ते कळत नाही असं होऊ शकतं. आणि त्याला आणखी पण एक तुम्ही शास्त्रीयकरण बोलताना मगाशी सांगितलं होतं की जेव्हा गातो गाणारा तेव्हा वेगळ्या कानातनं ती साथ त्याला ती स्पष्ट ऐकायला जाते जर त्या अँगलने बसलो तर. जसं गाताना कधी कधी असे हात लावतात कानाला, तर तसंच ते टेक्निक असावं असं मला वाटतं. बरं, आता आपण झपताला दोन बंदिशी ऐकणार आहोत, एक मालिनीबाईंची आणि वसंतराव देशपांड्यांची, ज्यांना साथ अर्थातच आचरेकरांची आहे. तर या दोन्हीतलं काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल? आचरेकरांचे झपतालाचे जे आघात होते ते फारच अप्रतिम होते आणि ते गायक जिथे सोडायचे तिथे ते बरोबर उचलायचे. बरं, तर ते तुम्हाला वसंतरावांच्या याच्यात जास्तच जाणवेल. बरं, ते ऐकूया. Bye.
पण कोणताही ताल घेतला तरी वसंतरावांचं त्याच्यात वेगळे पण जाणवतच. हो, याचं ध्वनिमुद्रण एवढं चांगलं नसेल, हां. पण रूपक फारच सगळीकडे वाजला गेला, म्हणजे सिने संगीतापासून. बरं. त्याच्यात काही जास्त बोलण्यासारखं नाहीये. बरं. पण नुसतं प्रत्यक्ष ठेका ऐकूया. आहे. हे आत्तापर्यंतचे ताल बरेचसे सगळ्यांना परिचित असलेले, पण एक वेगळाच ताल जो कुमारजींनी अर्थात निर्माण केला आणि वसंतरावांनी तो अर्थात त्यांच्याबरोबर वाजवलाच, तो म्हणजे छकताल, असं तुम्ही एकदा नाव सांगितलं होतं. तर हा काय ताल आहे, त्याचे बोल सांगा आणि तो थोडासा वाजवूनही दाखवा. हा कुमारजींनीच निर्माण केला आहे आणि त्यांच्या अनुप्राग विलासमध्ये पण त्यांनी छापला आहे. त्याची अक्षरं 12 आहेत, पण प्रत्येक अक्षराला 2 मात्राचं वजन त्यांनी ठेवलं आहे. 24 मात्रांचा हा ताल त्यांनी तयार केला. त्याचे 6-6 मात्राचे 4 खंड केले त्यांनी. आणि हा पूर्ण ताल आहे, याला सम आणि खाली दोन्ही आहेत. आणि ज्या मनाने राग निर्माण झाले त्या मनाने ताल काही जास्त निर्माण झाले नाही. तर कुमारजींनी याची निर्मिती केली आणि त्यांनी एकदाच एका पटमंजिरीलाच तो वापरला. आणि त्याचे म्हणजे अक्षर म्हणजे धा धिन धा हा एक खंड, दुसरा धा धिन धा हा दुसरा खंड, धा तीन ता आणि ता धिन दा, म्हणजे त्रितालातलं एक अक्षर ते कमी 4 खंडातले झाले. आणि असा तो म्हणजे ऐकताना तुम्हाला त्रितालाच फील येईल. तर आपण तो ऐकूयाच, कारण वेळ पण वाढ. प्रत्यक्ष Oh
नादाचाही वापर कुमारजींनी भरपूर केला आणि वसंतरावांनी त्यांच्याबरोबर तर वाजवलाच आहे, पण आपण ऐकणार असलेलं शिवाय मालिनीताईंबरोबरचाही आहे, माणिक वर्मांच्या बरोबरच आहे. तर हा ठेका प्रामुख्याने कशामध्ये वापरला होता? हा नाट्यसंगीत माणिकताई किंवा मालिनीताई बरोबर जो आहे त्यात आणि कुमारजींच्या ठेक्यात एका अक्षराचा फरक आहे. बर, म्हणजे ते मी अक्षर दाखवतो, ते 3च्या ऐवजी कुमारजींनी त्याला दिन केलं. बर. तर रेकॉर्डिंग ऐकलं तर तुम्हाला त्यातला फरक नक्कीच कळेल. प्रत्यक्ष ऐकूया. कमला तू साद कमला तू साद रे माई यार दर्द में भी राहो दिला का तुम साद आना रे माई यार दर्द में भी राहो दिला का तुम साद कमला तू साद रे माई यार दर्द में भी राहो दिला का तू साद
द्विचंदी हा जो ताल अनेक ठिकाणी अर्थात वापरतात. आधी तो मुख्य चालू असतो, नंतर त्याची दुगण होते, पुन्हा मूळ पदावर येतात. तर हे करताना वसंतरावांचं वैशिष्ट्य काय असतं? ते आपण आता ध्वनिमुद्रण ऐकूया की दुगण करताना बंदिश आणि गाणाऱ्याला त्रास न देता त्याला कसं हळूवारपणे लेवलने एक एक करत वर न्यायचं. बरं, दुगण हां, ह्याचं एक्झाम्पल या ध्वनिमुद्रणातच मिळेल. बरं. तुम्ही म्हणलात तो फरक आत्ता ताबडतोब ह्याच्यातनंच दिसला. आता केरवा त्यांनी चित्रपटातल्या अनेक गाण्यातनं वाजवलेला आहेच, तर त्यामुळे त्याचाच उपयोग त्यांना मैफिलीत कुमारजींबरोबर साथ करताना झाला असावा का? हो, म्हणजे मगाशी विजय म्हणाला की आचरेकर केरव्यात कहर करायचे. हां, ते खरंच कहर करायचे आणि सिने संगीताचा उपयोग तर झालाच, परंतु मी त्यांच्या तबल्याच्या वया चाळत असताना कव्वालीचा बाज ह्याच्यावर जवळजवळ 25-30 पानाचं मटेरियल आहे त्यांचं. बरं. आणि प्रत्येक गावात कुठे कुठे मिळतं त्या गावाचं नाव, तारीख, कोणी दिलं ह्याची नोंद आणि ते ठेके आणि त्याचं वाजवणं ही डिटेल नोंद आहे. बरं. त्यांनी असं अभ्यासच केला, म्हणजे ठेके लिहून ठेवलेले आहेत. हो, म्हणजे खरं कोण प्रकाशक मिळालं तर विद्यार्थ्यांना त्याचा खूप उपयोग येईल. बरं. म्हणजे पखवाजाची जवळजवळ बाज आहेत त्याची जवळ 100-150 पानं आहेत. बरं. म्हणजे त्यांनी पखवाज, ढोलक, ढोलकी या सगळ्या बाजाचा उपयोग केला, कारण त्याशिवाय तुम्ही ठेकेच सिनेमात कंपोज करू शकत नाही जोपर्यंत वाद्याचा तुम्हाला लिमिटेशन्स किंवा त्याचा किती उपयोग होऊ शकतो हे कळत नाही. तर त्याचा नक्कीच त्यांनी अभ्यास केलाच होता म्हणजे, आणि सिनेसंगीतामुळे त्यांना त्याचा उपयोग खूप झाला. त्यांचा केरवा ऐकूया आपण. नार बना पोरी रसिया रसिया नार बना पोरी रसिया रसिया नार बना पोरी रसिया गो रसिया नार बना पोरी रसिया रसिया नार बना
केरवा ऐकताना आधीच्या गाण्यात ढोलकी पण होती. हो, तर ते सिनेसंगीतामुळे हां बरोबरीच्या साथीदारावर कसं वाजवावं, हां नाही दोन दोन रस्त्याला जातात हो तसं ते दिसत नाही. हं. आणि ते सिनेमा संगीतामुळेच त्यांना मिळालं असं. साध्य झालं. ते अण्णा जोशी होते का त्याच्या? अण्णा जोशी. बरं. कजरी जेव्हा ते वाजवतात तेव्हा त्यांचा तबला लाडीक होतो, तर त्याचा अनुभव आता घेऊया आणि आपण. कजरी ही जरूर ऐकावी, कारण कजरीचं वादन कसं करावं हं. आणि लग्या कशा फेकाव्यात किंवा त्याचा उठाव कसा द्यावा हं. हे याच्यात अप्रतिम आहे. बरं म्हणजे पद्माताई गायल्या आहेत, हं. पण यात तबलाच प्रामुख्याने तुम्हाला जास्त दिसेल. म्हणजे बरं उतरेंगे पार वो नदियाँ धीरे बहो. मोरे सैया उतरेंगे पार वो नदियाँ धीरे बहो. मोरे सैया उतरेंगे पार वो नदियाँ धीरे बहो. नदियाँ हो धीरे बहो. नदियाँ धीरे बहो. मेरे सैया उतरेंगे पार वो नदियाँ धीरे बहो. मोरे सैया मोरे सैया मोरे सैया उतरेंगे पार वो नदियाँ धीरे बहो. मोरे सैया उतरेंगे पार वो नदियाँ धीरे बहो. नदियाँ धीरे बहो. मोरे सैया उतरेंगे पार वो नदियाँ धीरे बहो. नदियाँ धीरे बहो. मोरे सैया उतरेंगे पार वो नदियाँ धीरे बहो. मोरे सैया मोरे सैया मोरे सैया मोरे सैया मोरे सैया उतरेंगे पार वो नदियाँ धीरे बहो. नदियाँ धीरे बहो. मोरे सैया उतरेंगे पार वो नदियाँ धीरे बहो. नदियाँ धीरे बहो. मोरे सैया उतरेंगे पार वो नदियाँ धीरे बहो. कुमारजींनी लोकसंगीतात अनेक नवनवीन प्रयोग केले, तर त्याच्या साथीच्या वेळेला वसंतरावांनाही त्या मनाने भरपूर वाव मिळाला असेल, म्हणजे त्यांच्याकडचे आणखीन काही ठेके वापरायला. हो, त्यांनी मालवाकी लोकगीतं म्हणून एक प्रोग्रामच केला होता कुमारजींनी. आणि कुमारजींचं गाण्याचं 50% श्रेय तरी आचरेकरांना नक्कीच आहे. हं. कारण ठेक्याने गाणं कसं उठतं हो याचं तंतोतंत नमुना तुम्हाला त्यात मिळतो. बरं आणि जसं सत्यशील म्हणाला की सगळे फॉर्म्स वाजवणारा एक तबलजी पुरा पडला. हो कारण हे लोकसंगीत वाजवणं क्लासात जाऊन शिकता येत नाही, नाही कारण ते तुम्हाला ऐकावं लागतं, हं. त्याचा बाज समजून घ्यावा लागतो, ढोलकी ढोलकचा अभ्यास लागतो, बरं तरच ते तुम्हाला वाजवता येतं. हां ते आपण आता ऐकून लोकसंगीताची कळेल. झलक ऐकूया. भेजो हो आता मन Paga
घोडीला बिलाया घोडीला बिलाया घोडीला बिलाया घोडीला बिलाया आणखी 2 तालांविषयी आपण बोलून मग कार्यक्रमाची सांगताच होणार आहे. मगाशी जसं तुम्ही एक छकताल वेगळी निर्मिती म्हणून सांगितली, तसाच एक सत्वा म्हणून पण आहे. तो 7 मात्राचा ठेका, 7 मात्रांचा म्हणून सत्वा, पण तरी कोणाला सत्वत नाही असा तो ताल आहे. तर त्याचा वेगळेपणा काय आहे? नाही, तो पूर्ण ताल नसून सुद्धा त्याचं सांगीतिक सौंदर्य अप्रतिम आहे. त्याला उठाव चांगले घेता येतात आणि तो उठाव दिला तरच तो चांगला उठतोय. बरं. आणि सत्वा तुम्हाला आता ऐकताना लोकसंगीतात आणि निर्गुणीमध्ये तोच ठेका आचरेकरांनी कसा वाजवलाय त्याचं प्रत्यय. झीनी 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 जादू प्रिया झीनी 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 जादू प्रिया झीनी 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 काहे के ताना ताना काहे के ताना काहे के भारनी भारनी काहे के ताना काहे की भारनी सूरज बहने बघरे बुआरा सोन लादी मारी देरानी जेठानी ने बुरी रे बुलावो दिया मारी देरानी जेठानी ने बुरी रे बुलावो दिया मारी देरानी जेठानी ने बुरी रे बुलावो दिया मारी
शेवटचा तालाचा प्रकार ज्याविषयी थोडक्यात आपल्याला बोलायचे आणि ऐकायचे तो म्हणजे एकतारी. तर त्याच्याशी साधर्म्य असलेले असे याचे बोल आहेत का वेगळं काही? नाही, हा थोडा केरळातलाच प्रकार आहे. हं. परंतु वाजवताना आणि ऐकताना जसं काही एकतारी घेऊन गायक गातोय बर. ह्याचा इफेक्ट यायला लागतो आणि त्याच्यासाठी तबल्याची आसही चांगली द्यावी लागते. हां. तुम्ही थोडं वाजून दाखवा. दोन भजनं ऐकूया, त्याच्यात हा एकतारीचा ठेका स्पष्ट होईल. बर. कुदरत की गत न्यारे कुदरत की गत न्यारे न्यारे कुदरत की गत न्यारे तुझ कैसे काय तुझ कैसे कैसे काय तुझ कैसे जाणावेगा देवा 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 काय तुझ कैसे कैसे काय तुझ कैसे कैसे काय तुझ कैसे जाणावेगा देवा देव देवा देव काय तुझ कैसे काय तुझ कैसे जाणावेगा देवा देवा काय तुझ कैसे काय तुझ कैसे जाणावेगा देवा देवा आणावे अनुभवा कैशा परी काय तुझ कैसे जाणावेगा देवा 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 देवा
जाणावेगा देवा दे आणावे अनुभवा कैशा परी काय तुझ कैसे तालांचे हे अनेक प्रकार तुम्ही मला जास्त स्पष्ट करून सांगितलेत. ज्यांना ज्यांना वसंतरावांनी अशी साथ केलेली आहे त्यातल्या काही निवडक अशा साथींचे नमुने म्हणा किंवा एक तो आदर्श वस्तुपाठ लोकांसमोर आणण्यासाठी तुमचे काही प्रयत्न आहेत, काही कॅसेट्स मुद्दाम काढणं म्हणा किंवा तशा काही आलेल्या आहेत का? हो, आलूरकर म्युझिक हाऊस तर्फे आता 5 CD आलेले आहेत बाहेर. बरं. मालिंदाई, वसंतराव आणि पद्माताईंची. अजून माणिक वर्मा, राम मराठे आणि प्रभाकर कारेकर ते प्रोसेसमध्ये आहेत. बरं. तर ते फक्त तबला वादकांसाठी जास्त काढले. साथ कशी करावी बरं हे ऐकून तरी त्यांना फायदा होईल. बरं. तबला साथीचा अनोखा वस्तुपाठ बनलेल्या या कलावंताच्या प्रवासाला अचानक ग्रहण लागलं. त्यांच्या मृत्यूपूर्वी काही महिने त्यांच्या पत्नीचं अपघाती निधन झालं. तो दिवस 4 मार्च 1978. सवाई गंधर्व महोत्सवातला कार्यक्रम संपवून ते कुमारांबरोबर चिरमुल्यांच्या घरी पोहोचले तर त्यांची खास तबल्याची बॅगच चोरीला गेली. ते कुमारांना म्हणाले होते, हे वर्ष काही ठीक दिसत नाही. बेळगावला कुमारांचं गाणं त्यांनी वाजवलं ते शेवटचं ठरलं. त्यानंतर सावंतवाडीला राजवाड्यात कुमारांचं गाणं होतं. दोघंही तिथल्या गेस्ट हाऊसवर उतरले होते. दुसऱ्या दिवशी गाणं होतं आणि त्याच रात्री त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. कुमारांची झोप मोडेल म्हणून त्यांचा हा मित्र शेजारच्या खोलीत गेला. डॉक्टरांनाही बोलवण्यात आलं. तरी कुमारांना जाग आली आणि ते आचरेकरांपर्यंत पोहोचले. आचरेकरांनी त्यांना मिठी मारली आणि मिठी मारूनच या लाडक्या वसंताची अखेर झाली. ते जाण्याआधी कुमारांनी कबीराचं एक नवीन भजन बसवलं होतं. आचरेकरांनी ते एकदाच कुमारांबरोबर त्यांच्या घरी वाजवलं होतं, म्हणजे फक्त बसवण्यापुरतंच वाजवलं होतं. आचरेकर गेल्यानंतर कुमारांना तेच भजन आठवलं. आचरेकरांवर लिहिलेल्या श्रद्धांजलीपर लेखाला त्यांनी त्या भजनाचंच शीर्षक दिलं होतं. दुर्दैवानी हे गीत त्यांना जाहीर कार्यक्रमात वसंतराव आचरेकरांबरोबर आता कधीही गाता येणार नव्हतं. पण वसंतरावांच्या चिरंजीवांनी सुरेशजींनी कुमारांच्या अखेरपर्यंत त्यांना ही साथ निश्चितच दिली. त्या गाण्यातूनही दिलेली आहे, ती आपण आता अखेर ऐकतो आहोत. त्यांनीच कार्यक्रमाची सांगता होते आहे, उड जाएगा हंस अकेला. हंस अकेला उड़ जाएगा उड़ जाएगा उड़ जाएगा उड़ जाएगा हंस अकेला उड़ जाएगा जगदर्शन का मेला जगदर्शन का मेला उड़ जाएगा उड़ जाएगा उड़ जाएगा उड़ जाएगा उड़ जाएगा हंस अकेला उड़ जाएगा हंस अकेला जगदर्शन का मेला जगदर्शन का मेला उड़ जाएगा जैसे पात गिरे तरवर
जैसे पाता गिरे तरवर के मिलना बहुत दुहेरा, मिलना बहुत दुहेरा। ना जानू किधर गिरेगा, ना जानू किधर गिरेगा। लग गया पवन का एरा, उड़ जाएगा उड़ जाएगा हंस अकेला। जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला उड़ जाएगा। उड़ जाएगा उड़ जाएगा उड़ जाएगा हंस अकेला। जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला। जैसे पात गिरे तरुवर के, जैसे पात गिरे तरुवर के मिलना बहुत दुहेरा, मिलना बहुत दुहेरा। ना जानू किधर गिरेगा, ना जानू किधर गिरेगा। लगा पवन का रेला, उड़ जाएगा हंस अकेला। जब होवे जब होवे उम्र पूरी, जब होवे उम्र पूरी तब छूटेगा हुक्म हुजूरी, तब छूटेगा हुक्म हुजूरी। जम के दूत मरे मजबूत, जम के दूत बड़े मजबूत। जम से बड़ा झमेला, उड़ जाएगा हंस अकेला। जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला उड़ जाएगा हंस अकेला। जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला उड़ जाएगा उड़ जाएगा उड़ जाएगा हंस अकेला। जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला। दास कबीर हर के गुण गावे, हर के गुण गावे। दास कबीर हर के गुण गावे, हर के गुण गावे। दास कबीर हर के गुण गावे। वहाँ हर को पालन पावे, वहाँ हर को पालन पावे। गुरु की करुणी गुरु जाएगा, गुरु की करनी गुरु जाएगा। चेले की करनी चेला उड़ जाएगा।
जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला उड़ जाएगा हंस अकेला, जगदर्शन का मेला।